मित्रांनो, जय श्रीराम. खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. खूप दिवसानंतर म्हणजेच खूप महिने झाले असतील कदाचित, कारण की कामात असल्यामुळं मला काही जास्त व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही आहे. आणि मी हिंदीमध्ये जो व्हिडिओ बनवतो, पण आज अशा ठिकाणी आलेलो आहे की ज्या ठिकाणी मला आपली मराठी भाषा बोलण्याची खूप जास्त इच्छा झाली, म्हणून मी मराठी बोलतो आहे, मराठीमध्येच व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो, आज मी भारताच्याच नाही तर जगातील सर्वात जास्त श्रीमंत असलेलं मंदिर जे आहे त्या ठिकाणी आलो आहे आज. तर हे बघा, हे पद्मनाथ स्वामी मंदिर आहे जे की केरळ राज्यात आहे. तर आज मी इथं आलो आहे तिरुवनंतपुरममध्ये. तर खूप मोठं मंदिर आहे, माझं अजून दर्शन झालेलं नाही आहे, तर आता दर्शनाला जायचं आहे मला. तर ह्या मंदिरामध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. आणि मेन म्हणजे इथे आतमध्ये जेव्हा जावं लागतं तेव्हा कपडे वगैरे काही घालून जावं लागत नाही, फक्त लुंगीवरती जावं लागतं. हे पाठीमागचे लोक दिसतात ना, फक्त लुंगीवरतीच, लुंगी गुंडाळून तुम्हाला जावं लागतं आतमध्ये. आणि बाकी तर अजून तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगत राहील मी. तर मी आता जातो, बाकीचं मी बोलतो थोड्या वेळात. मित्रांनो, मी आत्ताच दर्शन करून आलो आहे आतमधून. आता नेमकं पाऊस पण चालू झाला आहे, तर खूप भारी दर्शन झालं, खूप जवळून झालं आहे. भगवान विष्णूंची तिथे झोपलेल्या अवस्थामध्ये अशी मूर्ती आहे. तर खूप भारी दर्शन झाले. आणि आतमध्ये तुम्हाला बनियानसुद्धा घालून जायला जमत नाही आहे, फक्त लुंगीवरतीच फक्त तुम्ही दर्शन करू शकता, लुंगी लावूनच. बाकी अजून कसलीच तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वगैरे अशी काहीच घेऊन जाण्याची परमिशन नाही भेटत आहे आतमध्ये. मोबाईल वगैरे सगळं बाहेरच ठेवावं लागतं. तर लॉकर सिस्टीम आहे, सगळं तुम्ही बाहेरच ठेवून आतमध्ये जाऊ शकता. त्याची सिस्टीम वगैरे भारी आहे इथे, सर्व म्हणजे सिस्टीमनुसार दर्शन वगैरे दिल्या जातं. आता मी घेतोय बॅग वगैरे घेतो, कपडे घालून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो, आता दर्शन करून बाहेर आलो आहे आणि कपडे वगैरे घातले, बाहेर आलो. आता मंदिरच्या बाजूलाच बघू शकता तुम्ही एक कुंड पण आहे पाण्याचं, ज्याच्यामध्ये कोणालाही जाऊन देते नाही, आतमध्ये एंट्री नाही कोणालाच. खूप मोठं पाण्याचं कुंड आहे. इथे डायरेक्ट रस्त्यावरती तुम्ही लॉटरीचे तिकीट पण विकत घेऊ शकता. हे बघा, डायरेक्ट लॉटरी तिकीट. जल्द से जल्द करोडपती बनने के लिए डायरेक्ट शॉर्टकट. पूर्ण रस्त्यावरती तुम्ही बघू शकता, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दुकानाच्या बाहेर लॉटरीचे तिकीट विकताना काही लोक दिसतील तुम्हाला. पण मला हे बरोबर नाही वाटत. बघा, पाण्याचं कुंड आहे इथे, त्याच्या पाठीमागे मंदिर पण बघायला भेटत. आणि या साईडला पूर्ण मार्केट बघायला भेटेल तुम्हाला. इथे खूप साऱ्या महाग वस्तू भेटतात, तर विचार करूनच तुम्ही खरेदी करा. मंदिरमध्ये तब्बल 2.5 ते 3 तास मी लाईनमध्ये होतो. 8-8:15 वाजेला मंदिरच्या आतमध्ये एंट्री झाली आणि 10:30 पावणे 11पर्यंत मी बाहेर आलो. तर खूप मोठी लाईन होती आतमध्ये आणि मी नाश्ता पण केलेला नाही. तर आता बाहेर आलो आहे, तर आता नाश्ता वगैरे करून घेतो. इथे ना तुम्हाला खूप सारे फिरण्याचे ऑप्शन्स भेटतील. रिक्षावाले
अजून तुम्हाला बाईक वगैरे पण इथं भेटेल रेंटवरती. त्याचे काहीतरी चार्जेस राहतात तेवढे द्यावे लागतात. तुम्हाला ऑटोवाले पण पूर्ण ठिकाणी फिरू शकता. मी पण एक ऑटो रिक्षा हायर केली, आता येईलच तो एक 5 ते 6 ठिकाणी फिरवणार आहे मला. बघू ते कोणत्या कोणत्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. मित्रांनो मी पण आता एक ऑटो रिक्षा हायर केली आहे. आता रिक्षामध्ये ती भैया घेऊन चालले. बघू आता काय कोणत्या ठिकाणी घेऊन जाणार. 600 रुपये बोललो आहे त्या भैयांना मी. 600 रुपयामध्ये ते 5 ते 6 ठिकाणी मला फिरवणार आहे. आणि एक 20 ते 25 किलोमीटरच्या आतमध्येच आहे ते, असं बोलत आहे. आता ते मी पण बाईक रेंटवरती घेणार होतो, पण त्याला खूप शोधावं लागतं. त्याच्यामुळं ऑटो रिक्षा केली मी. आता बघ आप इधर ही रहते हो क्या भैया? हाँ इधर ही है। अच्छा, आप कहाँ से आ रहे हैं? महाराष्ट्र से हूँ मैं, हाँ रास्ता। महाराष्ट्र नासिक। हाँ नासिक, हाँ। काम के लिए आए हैं, घूमने के लिए आए हैं? मैं इधर ही दर्शन के लिए आया था मैं। हाँ मंदिर दर्शन के लिए। हाँ। मंदिर दर्शन के लिए। दर्शन हुआ है तो अभी सोचा चलो घूम कर आते हैं। मित्रांनो मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे ते हॉटेल तुम्हाला दाखवतो आता. फक्त 500 रुपये लागले हॉटेल बुकिंगसाठी. ती 12 तासासाठी आपल्या ताब्यात राहते रूम. बघा